इयत्ता 8वी साठी पहिला प्रश्न आहे. मराठी दिन केव्हा साजरी केली जाते? मराठी दिन केव्हा साजरी केली जाते? पर्याय क्रमांक 1 26 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 2 27 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 3 28 फेब्रुवारी, पर्याय क्रमांक 4 29 फेब्रुवारी. 30 सेकंदाचा वेळ सुरू झालेला आहे. तुमच्याकडे 3 लाईफलाईन शिल्लक आहेत. मोठ्या आवाज जाईल 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी अगदी बरोबर उत्तर आहे. टाळ्या वाजवायचं आहे. इयत्ता 8वीला 10 गुण मिळालेले आहेत. इयत्ता 9वी साठी पहिला प्रश्न असणार आहे, लक्षात घ्या. गणित दिन केव्हा साजरी केली जाते? इयत्ता 9वी साठी पुढचा प्रश्न आहे. गणित दिन केव्हा साजरी केली जाते? पर्याय तुमचे आहेत. 21 डिसेंबर पहिला पर्याय, दुसरा पर्याय 23 डिसेंबर, तिसरा पर्याय 22 डिसेंबर, चौथा पर्याय 20 डिसेंबर. लवकर. ऑडियन्स पोल. इयत्ता 9वी ऑडियन्स पोल घेणार आहे. ऑडियन्स पोल मध्ये कोण उत्तर देऊ इच्छिणार असेल तर सांगायचं आहे. प्रश्न, गणित दिन केव्हा साजरी केली जाते? ऑप्शन 21 डिसेंबर, 23 डिसेंबर, 22 डिसेंबर, 20 डिसेंबर. 30 सेकंदाची वेळ आहे. 22 डिसेंबर बरोबर उत्तर आहे. आताचे गुण इयत्ता 9वीला. 10वी साठी पहिला प्रश्न आहे, लक्षात घ्या. व्यवस्थित प्रश्न ऐकायचा आहे. वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? वि वा शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 केशवसूत, पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज, पर्याय क्रमांक 3 बालकवी, पर्याय क्रमांक 4 केशव कुमार. तुमच्याकडे 3 लाईफलाईन उपलब्ध आहेत. पहिला लाईफलाईन आहे जनता, दुसरी लाईफलाईन आहे शिक्षक, तिसरा आहे 50-50. 2 चुकीचे पर्याय इथून नाहीसे केले जातील. उत्तर लवकर द्यायचं आहे. शेवटचे 15 सेकंद राहिलेले आहेत. तेरा, 12, 11, 10, 9. लवकर निर्णय घ्यायचा आहे. 8. ऑडियन्स पोल असेल तर ऑडियन्स पोल. पर्याय केशवसूत, कुसुमाग्रज, बालकवी आणि केशव कुमार. कुसुमाग्रज. कुसुमाग्रज बरोबर उत्तर आहे. टाळ्या. हा, इयत्ता 8वी साठी दुसरा प्रश्न आहे, लक्षात घ्या. पहिल्या राऊंड मधला दुसरा प्रश्न. प्रश्न व्यवस्थित ऐकायचा आहे. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? पर्याय क्रमांक 1 7 मिनिटे, पर्याय क्रमांक 2 8 मिनिटे 20 सेकंद, पर्याय क्रमांक 3 10 मिनिटे 10 सेकंद, पर्याय क्रमांक 4 9 मिनिटे 20 सेकंद. लवकर उत्तर द्यायचं आहे. एक्सपर्ट पोल. एक्सपर्ट पोल येणार आहेत. कोणत्या शिक्षकांना विचारायचं आहे? श्याम सर. श्याम सर, उत्तर येत असेल तर सांगायचं. हा, 8 मिनिटे, 7 मिनिटे, 8 मिनिटे 20 सेकंद, 10 मिनिटे 10 सेकंद, 9 मिनिटे 20 सेकंद, 8 मिनिटे 20 सेकंद. अगदी बरोबर उत्तर. श्याम सर साठी आणि 2 चॉकलेट श्याम सरांना दिले जातील. इयत्ता 9वी साठी पुढचा प्रश्न, लक्षात घ्या. व्यवस्थितपणे ऐकायचा आहे. इयत्ता 9वी साठी पुढचा प्रश्न. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 क जीवनसत्व, पर्याय क्रमांक 2
अ जीवनसत्व, पर्याय क्रमांक 3 ड जीवनसत्व आणि पर्याय क्रमांक 4 ब जीवनसत्व. रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? अभाव म्हणजे कमतरता. टायमर चालू झालेला आहे. 25 सेकंद राहिलेले आहेत. दहा प्लस 5. हा, लवकर निर्णय घ्यायचा आहे. शेवटचे 5 सेकंद. बी जीवनसत्व हे अगदी चुकीचं उत्तर आहे. तो प्रश्न पुढे पास केला जातो. इयत्ता 10वी साठी रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? लवकर उत्तर द्यायचं. 15 सेकंदाचा वेळ आहे. पर्याय क जीवनसत्व, अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, ब जीवनसत्व. हा, सांगा उत्तर लवकर. हा, चला उत्तर येत असेल तर द्यायचं लवकर. येत आहे का? नसेल तर इयत्ता 8वी साठी हा प्रश्न. हा, नाही तुम्हाला त्यांचा प्रश्न आहे तो. तुम्ही फक्त उत्तर येत असेल तर सांगायचं आहे. हा, येत आहे का? अगदी चुकीचं उत्तर आहे. हा प्रश्न इथं बाद केला जाईल. या प्रश्नाचं उत्तर आहे अ जीवनसत्व. इयत्ता 10वी साठी प्रश्न क्रमांक 2. व्यवस्थित ऐकायचं आहे. 10वी साठी प्रश्न क्रमांक 2. हा, हिंदी दिवस केव्हा साजरी केली जाते? इयत्ता 10वी साठी हा प्रश्न आहे. 16 सप्टेंबर. पर्याय द्यायच्या आधी उत्तर दिलं तर मार्क कट केले जातील. ठीक आहे. हा, पर्याय ऐकायचा आहे. 12 सप्टेंबर. दुसरा पर्याय आहे 15 सप्टेंबर. तिसरा पर्याय आहे 14 नोव्हेंबर. चौथा पर्याय आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर इज अ करेक्ट आन्सर. टाळा. इयत्ता 8वी साठी. चला, तिसरा प्रश्न इयत्ता 8वी साठी. व्यवस्थितपणे प्रश्न ऐकायचा आहे. निळा अधिक पिवळा. निळा अधिक पिवळा बरोबर कोणता कलर आपल्याला मिळणार आहे? पर्याय क्रमांक 1 हिरवा, दुसरा आहे जांभळा, तिसरा लाल, चौथा नारंगी. काय सांगितलं उत्तर? हिरवा बरोबर उत्तर आहे. टाळ्या. ठीक आहे. इयत्ता 9वी साठी तिसरा प्रश्न आहे. लवकरात लवकर ऐकून घ्यायचा आहे. जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? पर्याय ऐकायचे आहेत. पहिला आहे कळसुबाई शिखर, दुसरा आहे आल्प्स पर्वत, तिसरा आहे माउंट एव्हरेस्ट, चौथा आहे किलीमांजरो. कळसुबाई शिखर. प्रश्न तुम्ही चुकीचा व्यवस्थित ऐकलेला नाही आहेत. उत्तर तुमचं चुकलेलं आहे. हा प्रश्न पुढे फॉरवर्ड केला जाईल. जगातील सर्वात उंच शिखर विचारलेलं होतं. चला, इयत्ता 10वी साठी हा प्रश्न. उत्तर इयत्ता 10वी साठी हा प्रश्न पास आउट केला गेलेला आहे. हा, उत्तर द्यायचं आहे. माउंट एव्हरेस्ट इज द करेक्ट आन्सर. टाळा. इयत्ता 10वी साठी तिसरा प्रश्न आहे. इयत्ता 10वी साठी भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? भारतातील परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? पर्याय तुमचे आहेत किरण बेदी, दुसरा पर्याय आनंदीबाई जोशी, तिसरा पर्याय अहिल्याबाई होळकर आणि चौथा पर्याय आहे सुधा मूर्ती. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी इज द करेक्ट आन्सर. याचे पूर्ण मार्क दिले जातील इयत्ता 10वीला. राऊंड क्रमांक 1 चा प्रश्न क्रमांक 4. इयत्ता 8वी साठी पुढील प्रश्न आहे. शून्याचा शोध कोणी लावला? प्रश्न पुढे आहे का? शून्याचा शोध कोणी लावला? पर्याय 1 रामानुजन, 2 पायथागोरस, 3 आर्यभट्ट, 4 गॅलिलिओ. शून्याचा शोध कोणी लावला? इयत्ता 8वी साठी प्रश्न. सर, तिसरा पर्याय कुठला होता?
रामानुजन, पायथागोरस, आर्यभट्ट, गॅलिलिओ. आलिया भट मध्ये काय? एक लाईफलाईन आपण वापरलेली आहे, आणखी 2 लाईफलाईन आपल्या शिल्लक आहेत. आर्यभट्ट. अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. 2 लाख आहे. 6 गुण मिळाले आहेत. त्यानंतर इयत्ता 9वी साठी पुढील प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेला कोणता समुद्र आहे? नंबर 1 अरबी समुद्र, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, आर्क्टिक समुद्र. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? इयत्ता 9वी साठी 2 प्रश्न शिल्लक आहेत. वेळ होत चाललेली आहे. अरबी समुद्र. अगदी बरोबर उत्तर. 2 लाख आहे. त्यानंतर पुढील प्रश्न इयत्ता 10वी साठी. वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय? वर्तुळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय? 1 नंबर आहे पाय r2, 2 पाय r, पाय d आणि तिसरं 1/2 पाय r वर्ग h. वर्तुळाचं क्षेत्रफळ 2 पाय r. चुकला. उत्तर चुकलेलं आहे. येता ऑडियन्स मधून कोणाला येईल का उत्तर याचं? वर्तुळाचे क्षेत्रफळाचं सूत्र काय? ऑडियन्स मधून नाही चुकलाय. बाद करा. प्रश्न बाद करा. प्रश्न बाद झालेला आहे. याचं योग्य उत्तर आहे पाय r वर्ग वर्तुळाचं क्षेत्रफळ. त्यानंतर पुढचा प्रश्न पुन्हा एकदा 9वी साठी 8वी साठी. हे साठी 13 या साठी पुढील प्रश्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? डॉक्टर आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? पर्याय आहे 2 वर्ष, 1 महिने 7 दिवस, 18 महिने, 1 वर्ष 11 महिने 18 दिवस, 5 वर्ष 11 महिने 18 दिवस, 3 वर्ष. 3 वर्ष. 2 वर्ष 11 महिने. पहिला पर्याय आहे 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. दुसरा आहे 1 वर्ष 11 महिने 18 दिवस. तिसरा आहे 5 वर्ष 11 महिने 18 दिवस. चौथा आहे 4 वर्ष. हा द्या उत्तर. तुमच्याकडे 5वा. 2 लाईफलाईन शिल्लक आहेत. या तारखेकडे बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासाठी किती दिवस लागले? 2 लाईफलाईन तुमच्याकडे शिल्लक आहेत. तुम्ही वापर करू शकता त्याचा. योग्य गुणाला 10 मार्क, अयोग्य गुणाला वजा 5 मार्क. पर्याय 2. पर्याय 2 म्हणजे 1 वर्ष 11 महिने 18 दिवस चुकीचं उत्तर आहे. हा प्रश्न पर्यायाचा नवीला पास केला जातो आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहिण्यासाठी किती कालावधी लागला? लवकर द्यायचं. पर्याय सांगा. पर्याय 2 वर्ष 11 महिने 17 दिवस, 1 वर्ष 11 महिने 18 दिवस, 5 वर्ष 11 महिने 18 दिवस, 4 वर्ष. पर्याय 1 बरोबर. पर्याय क्रमांक 1 जोरदार टाळ्या. बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा कालावधी लागला होता. त्यानंतर इयत्ता 9वी साठी पुढचा प्रश्न. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? पर्याय आहे पंडित नेहरू. पर्याय 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आपल्याकडे 2 लाईफलाईन आणखी शिल्लक आहेत. पर्याय 4. पर्याय 4 अगदी बरोबर उत्तर. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते. 10 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर इयत्ता 10वी साठी पुढचा प्रश्न आहे. 5वा. भारताचा अणुविज्ञान. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास मानले जाते? भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोणास म्हटले जाते? पर्याय 1 डॉक्टर होमी बाबा. पर्याय 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम.
पर्याय 3 विक्रम साराभाई आणि पर्याय क्रमांक 4 जगदीश चंद्र बोस. आपल्याकडे 2 लाईफलाईन शिल्लक आहेत. आपल्याकडे 3 लाईफलाईन शिल्लक आहेत. आपण एकाही लाईफलाईनचा आतापर्यंत यूज केलेला नाहीये. एक लाईफलाईन तर या राऊंड नंतर बाद होणार आहे. भारताच्या अणुविज्ञानाचे जनक लवकर संपत आहे. भारतीय अणुविज्ञानाचे जनक होमी भाभा. बरोबर. डॉक्टर होमी भाभा. जोरदार टाळ्या. अशा प्रकारे पहिला राऊंड संपलेला आहे. या पहिल्या राऊंड मध्ये इयत्ता 8वी साठी गुण आहेत 35 गुण. इयत्ता 9वी साठी गुण आहेत 25 गुण. इयत्ता 10वी साठी गुण आहेत 40 गुण. जोरदार टाळ्या. इयत्ता 10वी ही इयत्ता 8वी पेक्षा 5 गुणांना पुढे आहे. 8वीला 35 आहेत, 10वीला 40 आहेत. आता दुसऱ्या राऊंड मध्ये बघूया काय कामगिरी होते. या राऊंड बरोबरच एक लाईफलाईन तुमची सगळ्यांचीच बाद होत आहे म्हणजे 50-50. उरलेल्या 2 लाईफलाईन त्या तुम्हाला वापरता येतील. त्यातली एक लाईफलाईन 8वीला आणि 9वीला वापरायची आहे. इयत्ता 8वी साठी राऊंड 2 बघा. पहिला प्रश्न पटकन आहे का? पर्याय नसतो. याला पर्याय अजिबात नसतील. प्रश्न पहिला 1 मिनिट वेळ उत्तरासाठी. महर्षी वाल्मिकी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? महर्षी वाल्मिकी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? आपली वेळ सुरू झालेली आहे. इयत्ता 8वी कडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. महर्षी वाल्मिकी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? ऑडियन्स पोल ही एक लाईफलाईन त्यांच्याकडे शिल्लक आहे. वेळ संपत येत आहे. ऑडियन्स पोल. ऑडियन्स पोल त्यांनी निवडलेला आहे. ऑडियन्स मध्ये प्रश्न विचारतोय महर्षी वाल्मिकी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? हा फोटो वर केलेल्या अमरावती कोणाला तर एकाला आठवड्यात निवडायचा आहे. जयदीप. रामायण. अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. 10 गुणांना मिळवून देण्यासाठी ऑडियन्स पोल मध्ये जयदीपने मदत केली आहे. इयत्ता 9वी साठी पुढचा प्रश्न आहे. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? आपल्याकडे एकच लाईफलाईन आता शिल्लक आहे. महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? 50-50 हे पहिल्या राऊंड बरोबर समाप्त झालेला आहे. हे कुठलं राहिलं त्यांचं? महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले आहे? एक्सपर्ट. 1 मिनिटाचा वेळ संपत आलेला आहे. वेळ संपत आलेली आहे. तुमच्याकडे एक लाईफलाईन फक्त शिल्लक आहे. 20 सेकंद राहिलेले. एक्सपर्ट पोल. याच्या अगोदर तुम्ही कुठला पोल घेतला होता? ऑडियन्स पोल. एक्सपर्ट मध्ये आपण कुणाला निवडणार आहात? महाभारत हे महाकाव्य कोणी लिहिले? एक्सपर्ट टीचर्स मध्ये रवी बाणे सर यांना विनंती आहे त्यांनी उत्तर सांगायचं आहे. महर्षी व्यास. अगदी बरोबर उत्तर. इयत्ता 9वीला 10 गुण त्यांनी मिळवून दिलेले आहेत. पुढचा प्रश्न इयत्ता 10वी साठी आहे. इयत्ता 10वी साठी पहिला प्रश्न. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यापैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा. आपली वेळ सुरू झालेली आहे. अहमदनगर. अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. 10 गुण 10वीला मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इयत्ता 8वी साठी प्रश्न क्रमांक 2. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला जास्त उपग्रह आहेत? सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला जास्त उपग्रह आहेत? गुरु. उत्तर चुकलेलं आहे. वजा 5 गुण. हा प्रश्न इयत्ता 9वी साठी पास होतोय. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला जास्त उपग्रह आहेत? शुक्र. अगदी चुकीचं उत्तर दिलेलं आहे. ऑडियन्स मधून कोणी उत्तर देऊ शकत असेल तर हात वर करायचा आहे. सूर्यमालेतील कुठल्या ग्रहाला सर्वात जास्त उपग्रह आहेत? ऑडियन्स मध्ये योग्य उत्तर असेल तर सांगायचं आहे. मुलीमध्ये कोणी? हा शनी. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांसाठी.
सूर्यमालेतील शनी या ग्रहाला एकूण 17 उपग्रह आहेत आणि सर्वात जास्त उपग्रह असणारा हा ग्रह आहे. त्यानंतर इयत्ता 9वी साठी हा प्रश्न. प्रश्न 9वी साठी मानवाच्या शरीरात सर्वात लहान हाड असलेला अवयव कोणता? मानवाच्या शरीरात सर्वात कानाचे हाड. हा कानाचे हाड. जोरदार टाळ्या. माईक घेऊन सांगायचं. माईक मध्ये उत्तर द्यायचंय. माईक चालू करायचं आहे. कानाचे हाड. अगदी बरोबर आहे. कानाचे हाड शरीरातील सर्वात लहान हाड. 10 गुण मिळालेले आहेत. इयत्ता 10वी साठी पुढचा प्रश्न. सर्वात जास्त ऊस उत्पादक कोणत्या जिल्ह्यात होते? सर्वात जास्त महाराष्ट्रातील ऊस उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? आपली वेळ सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन घेतले जाते? आपली वेळ सुरू झालेली आहे. आपल्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. दोन लाईफलाईन शिल्लक आहेत. 2 लाईफलाईन शिल्लक आहेत. एक्सपर्ट्स आणि ऑडियन्स पोल ह्या 2 लाईफलाईन तुमच्या शिल्लक आहेत. उत्तर लवकर द्यायचं आहे, नाहीतर प्रश्न बाद केला जाईल. जास्त साखर कारखाने असलेला महाराष्ट्रातील जिल्हा. वेळ संपत आलेली आहे. एक्सपर्ट हा त्यांनी पर्याय निवडलेला आहे. कोणाला निवडणार आहे एक्सपर्ट म्हणून? मला आता निवडू शकत नाही. एक्सपर्ट रवी माने सर. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा. अगदी बरोबर आहे. जोरदार. सोलापूर जिल्हा ऊस उत्पादक जिल्हा. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 कोटी. ऐकून घ्या पुढं. 2 कोटी 71 लाख मेट्रिक टन इतकं ऊसाचं उत्पादन या ठिकाणी घेतलं जातं. यानंतर इयत्ता 8वी साठी पुढचा प्रश्न आहे. बोलू नका. इयत्ता 8वी साठी पुढचा प्रश्न. आय रोट अ लेटर. आय रोट अ लेटर या वाक्याचा काळ कोणता आहे? इयत्ता 8वी साठी प्रश्न. आय रोट अ लेटर या वाक्याचा काळ कोणता आहे? आपल्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. आय रोट अ लेटर हा कोणत्या काळातील वाक्य आहे? प्रेझेंट टेन्स. चुकलेलं आहे. 5 वजा गुण झालेले आहेत. ऑडियन्स मध्ये कोण उत्तर सांगेल याचं? ऑडियन्स. ऑडियन्स. हा जयदीप. सिंपल पास्ट टेन्स. अगदी बरोबर आहे. जोरदार वाजूया. राईट हे वर्तमान काळात आहे. रोट हे पास्ट टेन्स मध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे इयत्ता 9वी साठी. तिसरा प्रश्न. भारताच्या लोकसभेची सदस्य संख्या किती आहे? भारताच्या लोकसभेचे सदस्य संख्या किती आहे? भारताच्या लोकसभेमध्ये किती सदस्य असतात, ज्यांना आपण खासदार असं म्हणतो? किती संख्या आहे भारताच्या लोकसभेची? लोकसभेतील सदस्यांची आपल्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे. स्टार करा ना तुम्ही. कुठं स्टार करा. काय केलंय? 545 हे चुकीचं उत्तर आहे. ऑडियन्स पैकी कोणी उत्तर देईल? भारताच्या लोकसभेतील खासदारांची संख्या. खासदार त्यालाच म्हणते. तेवढं तर माहित आहे का? येडपट. हा दगडे. अगदी बरोबर आहे. भारताच्या लोकसभेमध्ये 543 इतके खासदार असतात. त्यानंतर इयत्ता 10वी साठी पुढचा प्रश्न आहे. 10वी साठी प्रश्न. विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला? इयत्ता 10वी लक्ष द्या. विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला?
विजेचा दिवा अर्थात बल्ब याचा शोध कोणत्या सायंटिस्टनी लावला? थॉमस एडिसन. अगदी बरोबर उत्तर आहे. जोरदार टाळ्या. 10 गुण इयत्ता 10वीला मिळाले. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा, चौथा प्रश्न 8वी साठी आहे. संगणकाचा शोध कुणी लावला? इयत्ता 8वी. संगणकाचा शोध कुणी लावला? संगणक कम्प्युटरचा शोध कोणी लावलेला आहे? आपल्याकडे एक लाईफलाईन शिल्लक आहे 8वी. संगणकाचा शोध कुणी लावला? का वापरले दोन्ही बघा, आठवा तिथं तुम्ही स्टारच केलं ना. दोन्ही संपलं का सगळं? कुठली लाईफलाईन उरली आहे? 8वी कडे कुठलीही लाईफलाईन नाही आहे. संगणकाचा शोध इयत्ता 9वीला हा प्रश्न पास होत आहे. संगणकाचा शोध कुणी लावलेला आहे? पटकन द्या माईक. इयत्ता 9वी पास द्या पुढं. नाही, माईक द्या पुढं. पटकन असेल उत्तर तर सांगा, ना तर पास करा. पास. ऑडियन्स मधून कोण? संगणकाचा शोध कोणी लावला? संगणक कॉम्प्युटरचा शोध कोणी लावला? आमचे बी पास. संगणकाचा शोध हा चार्ल्स बॅबेज यांनी लावलेला आहे. यानंतर इयत्ता 9वी साठी पुढील प्रश्न आहे. चौथा प्रश्न. एकूण रेखावृत्ते व अक्षवृत्ते यांची संख्या किती आहे? एकूण रेखावृत्ताची संख्या आणि एकूण अक्षवृत्ताची संख्या किती आहे? इयत्ता 9वी साठी. मुलं जरा गोंधळ घालू नका. शेवटचा एक प्रश्न राहिला, बोलू नका. 360. 360 हे काय आहे? रेखावृत्ते. आणि अक्षवृत्ताची संख्या 180. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या. इयत्ता 9वी साठी 10 गुण त्यांना मिळालेले आहेत. इयत्ता 10वी साठी चौथा प्रश्न आहे दुसऱ्या राऊंड मधील. राष्ट्रगीत म्हणायला किती वेळ लागतो? राष्ट्रगीत म्हणायला किती वेळ पाहिजे? 52 सेकंद. अगदी बरोबर आहे. राष्ट्रगीत हे 52 सेकंदात म्हणले पाहिजे असा प्रश्न हवा होता. अगदी बरोबर आहे. शेवट आणि लास्ट प्रश्न इयत्ता 5वी साठी. इयत्ता 8वी साठी. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू कोणत्या किल्ल्यावर झाला? रायगड. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या. 10 मार्क मिळालेले आहेत. इयत्ता 9वी साठी शेवटचा प्रश्न आहे. पेनचा शोध. पेनचा शोध कुणी लावला? इयत्ता 9वी साठी. आपण जी लिहितो, ज्या पेन आपण लिहितो त्या पेनचा शोध कुणी लावलेला आहे? 5 मार्क वजा होतील चुकीचं उत्तर दिलं तर. पास पास पास. पेनचा शोध पास का? पास. वॉटरमॅन यांनी लावलेला आहे. इयत्ता 10वी साठी शेवटचा आणि लास्ट प्रश्न आहे. हा 10वी साठी पुन्हा एकदा प्रश्न पुढचा येतोय. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे त्याचा ताशी वेग किती आहे? पृथ्वी स्वतःभोवती जे परिवलन करते त्याचा ताशी वेग किती? पृथ्वीच्या परिवलनाचा ताशी वेग किती? 0 गुण. या ठिकाणी दुसरा राऊंड देखील संपलेला आहे. आता आपण प्रतीक्षा करूया की इयत्ता 8वी 9वी 10वी मध्ये कोणता वर्ग हा विजयी झालेला आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याचा त्याचा ताशी वेग 1600 किलोमीटर इतका आहे. एका तासाला 1600 किलोमीटर इतकी पृथ्वी स्वतःभोवती परिवलन करते. अंतिम निकाल आलेला आहे. राऊंड 1 आणि राऊंड 2 चे मिळून अंतिम निकाल 3 नंबरवर आहे. इयत्ता 8वी ज्याला गुण मिळालेले आहेत 45. 2 नंबरवर आहे इयत्ता 9वी ज्यांना गुण मिळाले आहेत 55. आणि 1 नंबरवर आहे 10वी ज्यांना गुण मिळाले आहेत 80. जोरदार टाळ्या 10वीसाठी. सर्वांनी आता खाली बसायचंय. फक्त इयत्ता 7वी आणि 10वीची मुलं इथं थांबायचंय. त्यांना त्यांच्या बक्षिसाचं वितरण करून